शिक्षण महर्षी आशुजी अडवाणी साहेबांना 22 फेब्रुवारीला 100 वर्षे त्यांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त चेंबूरचं वैभव आणि चेंबूरचे शिक्षण महर्षी यांनी मुंबईसारख्या भागामध्ये शिक्षणाचं संकुलन उभा केलं। गरिबाला, झोपडपट्टीत राहणारा, मध्यम वर्गाला, उच्च वर्गाला एक शिक्षणाचा दर्जेदार शिक्षण यांनी मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आशू अडवाणी साहेबांनी केलेलं आहे। त्यांच्या विचारामध्ये अनेक वर्ष आम्ही शालेय जीवनापासून त्यांच्याबरोबर काम करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं। राजकारणामध्ये राजकारण करत असताना सर्व समाजाला संगती घेऊन आणि निवडणुकीमध्ये फक्त ह्या ठिकाणी निवडून आल्यानंतर तो फक्त पक्षाचा उमेदवार म्हणून त्यावेळेस काम करतो, परंतु निवडून आल्यानंतर त्यांच्या विचाराने जे वंचित घटक आहे त्याला न्याय देण्याचं काम आशुजी अडवाणी यांनी आपल्या जीवनामध्ये, त्यांनी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सर्वांना न्याय देण्याचं काम केलं। आणि मला असं वाटतं असं जीवन, राजकीय जीवन त्यांच्या मला राजकीय जीवनामध्ये त्यांची सारखी व्यक्ती हे राजकारणामध्ये सापडणे शक्य नाही। आणि म्हणून या ठिकाणी मी उल्लेख करेन की त्यांनी वंचिताला न्याय दिला, गरिबांना न्याय दिला, मध्यम वर्गाला न्याय दिला आणि शिक्षणाची आवड असणाऱ्यांना न्याय दिला। असे महर्षी आज त्यांना 100वा वाढदिवस आहे आणि मला असं वाटतं की आशुजी अडवाणी साहेबांनी अनेक लोकांना मोठं केलं। मी झोपडपट्टीमध्ये राहत असताना कार्यकर्ता म्हणून मला घडवलं। माझ्यासारख्या व्यक्तीला मुंबई महानगरपालिकेची उमेदवारी दिली। कर्जत जामखेडमध्ये 15 वर्षे संधी मिळाली। त्यांचे त्या ठिकाणी 10 वर्षामध्ये शिर्डीसारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली। आणि ह्याचं एकमेव कारण आहे की ज्यांनी कार्यकर्ता घडवला असे आशुजी अडवाणी, आज त्यांचे संस्कार, त्यांचे विचार माझ्या नगर जिल्ह्यामध्ये, आता अहिल्यानगरमध्ये त्यांनी जो कार्यकर्त्याचं रोपटे त्या ठिकाणी लावलं, त्या ठिकाणी आम्ही आशुजी अडवाणी शैक्षणिक संस्थेचं एक जाळं उभा केलं। त्यामध्ये नर्सरीपासून आता KG पदवीधरपर्यंत त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था आम्ही निर्माण करू शकलो। आणि मला असं वाटतं की आशुजी अडवाणी साहेबांनी जे विचार मांडले होते की निवडणुकीमध्ये फक्त उमेदवार असताना पक्षाचं काम करतो, निवडून आल्यानंतर ज्यांनी काम केलं त्याचं काम करायला पाहिजे, ज्यांनी विरोधात काम केलं असेल पण तो काम घेऊन आला त्याचं काम केलं पाहिजे, ज्यांनी मतदान केलं नाही त्याचं देखील काम करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपलं काम आहे। आणि ह्या जोरावरच मी साखर सम्राटाच्या जिल्ह्यामध्ये काम करत असत, त्याचं मला मार्गदर्शन आणि त्यांचे विचाराचे पाईप ठेवून त्या अहिल्यानगरमध्ये मी 5 वेळेस निवडून आलेलो आहे। आणि म्हणून आशुजी अडवाणीला 100 वर्षे जाताना त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करून या ठिकाणी त्यांच्या विचाराशी, त्यांच्या आचाराशी त्यांना सहभागी होऊन त्यांचं आयुष्यमान या ठिकाणी महाराष्ट्रामध्येच घडावाच, परंतु देशामध्ये त्यांचे विचार जर निर्माण केले खरंच लोकांना त्यापासून लाभ होईल। या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आशुजी अडवाणीच्या 100व्या वर्षी सर्व आशुजी अडवाणी आणि देशभक्त प्रयत्नाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय श्रीराम।